आज आपण डबल क्रोशाय शिकणार आहोत. तर त्यासाठी मी साखळी बनवून घेतलेली आहे. तर डबल क्रोशाय कसा तयार करायचा मी सांगते. तर सुईला वेढा घेऊन डबल क्रोशाय हा 3 साखळीच्या उंची इतका असतो. म्हणून डबल क्रोशाय तयार करताना 3 साखळ्या सोडून सुईला आधी वेढा घ्यायचा. वेढा घेतला. आता ह्या 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीमध्ये आपल्याला सुई घालायची. तर आता सुईला वेढा घेऊन सुई बाहेर काढायची. सुईवर 3 टाके येतात. तर 3 टाक्यामधून आता सुईला वेढा घेऊन हे समोरचे 2 टाके आपल्याला सोडून द्यायचे. परत सुईला वेढा घेऊन हे दोन्ही टाके राहिलेले सोडून द्यायचे. हा झाला एक पूर्ण खांब म्हणजे डबल क्रोशे. आता दुसरा करून दाखवते. परत सुईला वेढा घेतला. आता आपण सुरुवातीला 3 साखळ्या सोडल्या होत्या. आता 3 साखळ्या नाही सोडायच्या. पुढच्याच साखळीमध्ये आपल्याला सुई घालायची. वेढा घेऊन सुई घातली. परत ती वेढा घेऊन बाहेर काढली. सुईवर 3 टाके आले. तर 3 टाक्यामधून सुईला वेढा घेऊन समोरचे 2 टाके सोडून द्यायचे आणि परत सुईला वेढा घेऊन राहिलेले दोन्ही टाके सोडून द्यायचे. हा झाला डबल क्रोशे. आता असे सगळे करून मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. हा बघा आपला फायनल लुक पूर्ण झालेला आहे. बघू शकता. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.